x छेद 147 बरोबर 48 छेद x, तर x चे कोणते धनमूल्य समीकरण पूर्ण करेल? तर बघा, 1 छेद 147 बरोबर 48 छेद x यांचा काय करायचा? तिरकस गुणाकार करायचा. x गुणिले x चा वर्ग बरोबर 147 गुणिले 48. आता हा गुणाकार आपण बाजूला करून घेऊ. 147 गुणिले 48, 8 साती 56, 5 गेले हातच्याला, 8 चौक 32, 32 आणि 5 37, 8 एके 8, 8 आणि 3 11, 0शी 0, 7 चौक 28, 2 गेले हातच्याला, 4 चौक 16, 16 आणि 2 18, 1 गेले हातच्याला, 4 एके 4, 4 आणि 1 5. आता ह्यांची बेरीज करून घेऊया. 6 अधिक 0 6, 7 अधिक 8 15, 8 अधिक 1 9, 9 अधिक 1 10, 1 गेला हातच्याला, 5 आणि 1 6, 6 आणि 1 7, 70 56 म्हणजे 7056 हे काय आलं? आपलं उत्तर आलं. x चा वर्ग. आता दोन्ही संख्यांचं काय करू आपण? वर्गमूळ काढून घेऊ. आता 70 56 चा वर्गमूळ कसा काढायचा? तर बघा, 70 56 चा वर्गमूळ काढत असताना पहिला आता 6 हा एकच स्थान आहे, तर 6 हा एकच स्थान आहे, तर तिथं काय येणार? 4 आणि 6 ह्या दोन्ही पैकीतलं कोणतीही एक संख्या येणार. आता 4 आणि 6 काय येते? तर 4 चा वर्ग 16 आहे आणि 6 चा वर्ग 36 आहे. बघा, ह्यांच्या एकक स्थानी 6 आहे, म्हणून 6 हा एकक स्थानी असल्यामुळे 4 आणि 6 ही संख्या आपण घेणार आहे, कारण जी कोणती संख्या असेल त्याच्या एकक स्थानी 4 किंवा 6 असेल. त्यानंतर आपण ही दोन घरं सोडून द्यायची. दोन संख्या काय करायची? दोन अंक सोडून द्यायचे. राहिलेले अंक संख्या किती आहे? 70 आहे. 70 मध्ये कोणत्या संख्येचा वर्ग वजा होतो? तर 70 मधून 8 चा वर्ग. 8 चा वर्ग किती आहे? 64. 64 ही संख्या 70 मधून वजा होते, म्हणून दशक स्थानी कोणता अंक येणार आहे? 8 येणार आहे. आता ह्या 4 आणि 6 मधला कोणता अंक येईल हे आपल्याला निश्चित करायचं आहे. मग त्याच्यासाठी काय करायचं? जो आपण 8 ही संख्या काढली आहे, तर 8च्या पुढची संख्या कोणती आहे? 9 आहे. 8 गुणिले 9 करायचं. 8 9 72. मग 72 ही संख्या 70 पेक्षा लहान आहे काय मोठी आहे? मोठी आहे. म्हणजेच आपली संख्या ही काय? लहान आहे. म्हणून याच्या मधलं लहान संख्या कोणती आहे? 4 आहे काय 6 आहे? 4 आहे. म्हणजेच लहान संख्या 4 आहे, म्हणून आपण या 8 समोर काय करायचं? 4 लिहायचं. म्हणजे 84 चा वर्ग काय आहे? 70 56 आहे. म्हणजेच x बरोबर किती आला? 84 आला. म्हणून आपलं उत्तर काय? पर्याय क्रमांक 2 आहे.